दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथील जवळके फाटा परिसरात मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या शेतात तानाजी खंडेराव जोंधळे हे आपल्या गव्हाच्या शेतात पाणी देत असताना खाली वाकले. पाठीमागून बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला. जोंधळे यांची बिबट्यासोबत झटापट झाली असता बिबट्याचे दात आणि नखे जोंधळे यांच्या पाठ, मांडी आणि छातीला लागल्याने ते जखमी झालेत. या दरम्यान जोंधळे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं जवळील शेतात धूम ठोकली. जखमी झालेल्या जोंधळे यांना त्यांचे नातेवाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल तसेच श्याम गांगुर्डे यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्राधिकारी दिंडोरी सुशांत पाटील, भटू बागुल, वनरक्षक योगेश दळवी, निलेश भोये, गोरख गांगोडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे जाऊन जोंधळे यांची भेट घेतली. या दरम्यान बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती स्थानिक शेतकरी हनुमान जोंधळे यांनी AREAS फाउंडेशन संस्थेस संपर्क साधला. यावेळी संस्थेचे संचालक आणि वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर हे सदस्य हेमंत वानले आणि किरण पल्हाळ यांना सोबत घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मागणीनुसार दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक योगेश दळवी आणि कर्मचारी यांनी AREAS फाउंडेशन संस्था आणि स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी पाहणी करून 2 पिंजरे लावलेत. प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, कसबे सुकेने.